इराकमध्ये दहशतवादी संघटनेबरोबर मिळून घातपात घडवण्यासाठी ठाणे जिल्ह्यातून जवळपास 125 मुलं गेली असल्याची माहिती समोर आली आहे। या माहितीमुळे तपास यंत्रणांची झोप उडाली आहे। देशभरातील मोठमोठ्या तपास यंत्रणा या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी दिवस रात्र एक करतात। इराकमध्ये घातपातासाठी ठाणे जिल्ह्यातले 125 तरुण बेपत्ता। ठाणे जिल्ह्यातून 125 तरुण एकाच वेळी गायब। 4 दिवसात रहस्यमयरित्या तब्बल 125 तरुण गायब। इराकमधल्या इसिसमध्ये सामील झाले कल्याण ठाण्यातले तरुण आरिफ मजीद, फारुख तानका, फहाद शेख आणि अमन तांडेल। कल्याणमधले हे 4 तरुण इराकमध्ये असल्याच्या संशयानं एकच खळबळ उडाली। त्यातच आता आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे। त्यामुळे तपास यंत्रणांची झोपच उडाली आहे। ठाणे आणि कल्याणमधून फक्त 4 नव्हे तर तब्बल 125 तरुण गायब झाले। पण यातली अडचणीची बाब अशी की बेपत्ता झालेल्या फक्त 4च मुलांच्या पालकांनी तशी तक्रार केली आहे। कल्याण आणि आसपासचे 30 तरुण एकत्र इराकला रवाना झाले होते। डोंगरी भागातल्या अजमेरी ट्रॅव्हल्स कडून हे तरुण इराकला धर्मस्थळाला भेट देण्यासाठी गेले होते। 7 जूनला हे सगळे तरुण भारतात परतणं अपेक्षित होतं, पण 6 जूनलाच हे सगळे तरुण रहस्यमयरित्या गायब झाले। या गायब झालेल्यांचा शोध घेता घेता चक्रावून टाकणारी माहिती समोर आली। मुंब्रा, कल्याण, भिवंडी, ठाणे आणि शिळफाटा या भागातून तब्बल 125 तरुण गायब झाले। 23 ते 26 मे या तारखांदरम्यानच हे सगळे बेपत्ता झाले। ही सगळी मुलं 20 ते 25 वयोगटातली आहेत। हे सगळे कल्याणमधल्या एका धर्मगुरूच्या संपर्कात होते। या धर्मगुरूनच तरुणांना इराकला पाठवल्याचा संशय आहे आणि आता ते इसिस या दहशतवादी संघटनेत सामील झाल्याची शक्यता नाकारता येत नाही। टूर 7 डेज 8 नाइट्स की थी और मैंने उनके खाने पीने का बंदोबस्त, ज़ियारत का बंदोबस्त, सब वगैरह बंदोबस्त मैंने यहाँ से किया था। ज़्यादा वो किसी से बात नहीं करते थे, एक ही बात, वो उनको होली कुरान पढ़ना है बैठ के, वो 7 दिन वही काम करते थे। नहीं, लास्ट दिन शॉपिंग का बोल के वहाँ से चले गए। या धक्कादायक घटनेमुळे गुप्तचर यंत्रणांचं अपयश समोर आलंय। एवढ्या मोठ्या संख्येनं तरुण दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होते हे कोणत्याही यंत्रणेला माहीत कसं नव्हतं। एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी तरुण बेपत्ता होतात, तरीही स्थानिक पोलीस यंत्रणांना कानोकान खबर कशी लागत नाही। अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।